नमस्ते. शासकीय योजना ए टू झेड या चॅनल्समधून मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, लाडक्या भावांनो आणि लाडक्या बहिणींनो, आता इलेक्शन झालं आहे, तर अशाच एक नवीन अपडेट आपल्या समोर येत आहे. त्याचपैकी एक अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी. या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये. मोठी अपडेट आली समोर. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. 3 महिन्यातच सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख महिलांसह राज्यातील 2.5 कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबर अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला होता. निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर 21 एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना 3000 रुपये देण्याचा शब्द दिला होता. मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये दिले, त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला. त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे वचन दिले होते. त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राज्यातील 288 आमदारांमध्ये तब्बल 187 आमदारांना 1 लाखाहून अधिक मते मिळाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर मिळेल. आता दरमहा 1500 रुपये की 2100 रुपये द्यायचे याचा निर्णय आगामी काही दिवसात होईल. आदिती तटकरे मॅडमने आपल्याला ही अपडेट दिली आहे. म्हणजे 21 एप्रिल पर्यंत 2100 रुपये कधी मिळणार? एकतर जानेवारीपासून मिळणार अशी चर्चा आहे, पण तरीही त्यात अर्थसंकल्पाचं अधिवेशन झाल्यानंतर ते फायनल होईल. त्यांच्यात तरतूद बसून आपल्याला पैसे वाढ करून मिळणार. हे गॅरंटेड आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार आहे. तर याची नोंद घ्या. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आणि खरी बातमी वाटल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि गरजू लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.